महाराष्ट्रात आपण पाहतो सगळीकडेच महाविकास आघाडी जिंकणार. आपण प्रतिसाद पाहताय मागच्या आठवड्यात ठाण्यात जे प्रतिसाद होता तसाच इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक गोष्ट आहे, इथं फ्लेमिंगचं शहर म्हणून हे केलं, पण महानगरपालिका आणि राज्य सरकार 3 भूखंड विकण्याच्या तयारीत कसं बघता याच्याकडे? ते मालकाला विकतात त्यांच्या, हे माहिती आहे सगळ्यांना. आणि म्हणून बघा, व्यक्ती म्हणून आम्ही विरोध करत नाही. त्यावेळी देखील मी त्यांना सांगितलेलं की गोल्फ कोर्स करण्याची गरज नाही, तोडगा निघू शकतो. काही जिथे कांदळवन नाही तिथे इमारती होऊ शकतात, आणि जिथे कांदळवन आहे तसंच तेव्हा हात लावण्याची गरज नाही. त्याच्यात मूळ मुद्दा हाच येतो की जे आहे त्याला नष्ट करून काही मिळणार नाही. या प्रकारे काय आंदोलन काय करा? मी मंत्री असताना हे अडवलेलं होतं, सुप्रीम कोर्टात गेलं, तिथे देखील आम्ही भूमिका स्पष्ट मांडली होती की आम्हाला गोल्फ कोर्सची तिथे गरज नाही, फ्लेमिंगो पार्कच राहू द्या, आणि जिथे बिल्डिंग्स बनायच्या जे सीआरझेडच्या बाहेर आहे, मॅनग्रोव्हच्या बाहेर तिथे बनवू द्या. आज मी ऐकतोय की नवीन डीपी मध्ये ते कांदळवन नाहीच आहेत असं सांगितलंय. म्हणजे हे काय, कुठे तुम्ही बनवताय? आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते त्यावेळी त्यांनी महिलेची छेडछाड केली असा त्यांचा आरोप आहे. कसं बघतो? मला वाटतं ह्यांचं सगळ्यांचं कॅरेक्टर बघता असूही शकतं. माझ्याकडे म्हणजे असीमजी आता बोलत आहेत, कदाचित ते ठामपणे बोलत आहेत कारण ते माहितीशिवाय बोलत नाहीत. पण ह्या सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं पर्सनल जीवनात जायचं नाही. आता नवीन नवीन कोणाच्या काही क्लिप्स वगैरे येत असतात. एवढं भयानक आहे सगळं. आणि मला वाटतं एकच आहे महत्वाचं याच्यात की जी गोष्ट आपण पाहिली, जशी गद्दारी घडली, एवढं नीच आणि गलिच्छ राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. मी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक सीटवरनं उभं राहणार आहे, कारण प्रत्येक महाराष्ट्र हिताचा माणूस म्हणजेच मी ज्यांच्या सोबत काम करत आहे. आपण पाहत असाल, नाही थांबा, मी हेच पाहत आहे की महाराष्ट्र म्हणजे आम्ही सगळे तरुणांचा महाराष्ट्र, आणि मी लढत आहोत. याच्यासाठीच नोकर भरतीचा विषय आहे, आपण पाहतोय उद्योग एकूण निघत जात आहेत, आणि ह्याच विषयांवर आम्ही लढत होतो. संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सगळेच लढत आहोत, आम्ही सगळे महाराष्ट्र म्हणून लढत आहोत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.